राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बार्टी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTIची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। यामुळे अल्पसंख्याक समाज संघटनांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त केले आहेत। राज्यातील मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यांचाच एक भाग म्हणून महायुती सरकारने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे। अल्पसंख्याक समुदायासाठी टार्टी बार्टी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTI स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन होता। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली। त्यामुळे अल्पसंख्याक समाज संघटनांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त केले आहेत। आपण 4 वर्षापासून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे MRTच्या स्थापना करण्यासाठी आंदोलन, निवेदन, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करत आहे आणि लढ देत आहे। तर आज म्हणजे काय आता राज्य मंत्रिमंडळाकडून त्यांना मंजुरी देण्यात आली आहे। तर आता पुढे आपलं पुढचं काय आहे आपलं प्लॅन? मागील 4 वर्षापासून ज्याप्रमाणे शासनाने सारथी बार्टी टार्टी महाज्योती या संस्था केल्या आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला मार्टी या नावाने संस्था व्हावी आणि ज्याप्रमाणे त्या संस्थांना लाभ मिळत आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला पण लाभ मिळावा यासाठी आमचा एक प्रयत्न होता, एक लढा होता। तर या लढ्याला माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा फडणवीस साहेब व विशेष म्हणजे माननीय अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी या प्रस्तावाला आणि या प्रस्तावाला मंजुरी मागील कॅबिनेटमध्ये दिली। त्यासाठी आम्ही मार्टी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्याचे आभार मानतो। आणि विशेष म्हणजे या कामासाठी संशोधनामध्ये आमच्यासोबत ॲडव्होकेट अझर पठाण जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी महत्त्वाचा रोल यामध्ये हे केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे। तर या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याक बांधवांना काय लाभ मिळणार आणि त्यांनी लाभ कसा घ्यावा? ज्याप्रमाणे इतर संस्था आहेत त्याचप्रमाणे या संस्थेचा पण ऑनलाईन पोर्टल पण उभारला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे जसे MPSC, UPSC, नीट, JEE इतर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी फ्री प्रशिक्षण म्हणजे मोफत मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे। इतर जे फेलोशिप्स आहेत जसे PhD करणाऱ्यांना फेलोशिप मिळणार आहे, इतर जे संशोधनाचे काम आहे त्याच्यासाठी पण फेलोशिप मिळणार आहे आणि रिवॉर्ड्स या माध्यमातून मिळणार आहेत जे या अगोदर कोणतीच संस्था मुस्लिमांसाठी नव्हती। या सरकारने ती आमच्या मागणीला पूर्णपणे निर्णय घेतला आणि मान्यता दिली आहे। प्रतिनिधी रहीम शेख, NTV न्यूज मराठी, मोताळा, बुलढाणा।